झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। अरे बाप रे, कडक रे, जबरदस्त रे, होता मुगे तर येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण राज्याची खरीप हंगाम आढावा बैठक महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, महसूल मंत्री माननीय बाळासाहेबजी थोरात, सहकार मंत्री माननीय बाळासाहेब पाटील, फलोत्पादन मंत्री माननीय भुमरे साहेब, माननीय नामदार सुनीलजी केदार साहेब, आमच्या विभागाचे राज्यमंत्री माननीय कदम साहेब, माननीय राज्यमंत्री तटकरेजी आणि व्हीसीच्या माध्यमातून अनेक पालकमंत्री महोदय, विभागाचे सर्व अधिकारी, सर्व जिल्हाधिकारी, सर्व सीओज, मुख्य सचिव या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याच्यासोबतच लीड बँकचे अधिकारी, हवामान खात्याचे अधिकारी, यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक संपन्न झाली। आपल्याला माहिती आहे की यापूर्वीच ज्या पद्धतीने गाव पातळीवर, ग्रामपंचायत पातळीवर पूर्वीच्या काळामध्ये पाणी पुरवठा समिती असायची, म्हणजे आता पण आहे, आरोग्याची समिती आहे, त्याच धर्तीवर ग्राम कृषी विकास समिती मागच्या वर्षाला स्थापन करण्याचा निर्णय झाला। साधारणपणे आताच्या घडीला 70% ग्रामपंचायतींमध्ये अशा समित्या गठीत करण्यात आल्या। सर्वसाधारणपणे त्या गावाच्या परिसरामध्ये किती पाऊस पडतो, कोणत्या प्रकारची पिकं घेतली जातात, त्या पिकांच्यासाठी किती बियाणं लागते, किती रासायनिक खतांची आवश्यकता आहे, या संदर्भातली चर्चा गाव पातळीवर करण्यात आली। त्याच्या पुढचा टप्पा तालुका पातळीवर माननीय आमदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आवश्यक असणारे बियाणे, रासायनिक खते आणि इतर निविष्ठा या संदर्भात चर्चा संपन्न झाली। तिसरा टप्पा त्या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी, सीओ आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये त्या जिल्ह्याचा आढावा संपन्न झाला आणि त्याच्यावरचा टप्पा विभाग पातळीवर मला वाटतं की कृषी मंत्री या नात्याने मी स्वतः, विभागाचे सचिव महोदय, विभागाचे आयुक्त महोदय आणि प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये 7 बैठका आम्ही स्वतः घेतल्या। या सर्व बैठकांमध्ये त्या विभागाच्या प्रत्येक जिल्ह्याच्यासाठी जो काही यापूर्वीचा अनुभवानुसार क्रॉपिंग पॅटर्न आहे, किती बियाणे लागणार आहेत, किती रासायनिक खतांची आवश्यकता आहे आणि आताच्या घडीला काय उपलब्धता आहे, याचा आढावा विभाग वाईज आम्ही संपन्न केला। आणि आज शेवटचा टप्पा राज्याचा आढावा माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि आता मी आपल्या समोर जे ठेवलं त्या पद्धतीने राज्याचा आढावा संपन्न झालेला आहे। साधारणपणे आपल्या राज्याचा जर विचार केला तर 150 लाख हेक्टर
क्षेत्र खरीप हंगामाखाली आहे आणि आपल्या राज्याच्या साठी साधारणतः सर्व बियाणे धरून 18 लाख क्विंटल बियाण्याची आपल्याला आवश्यकता आहे. रासायनिक खतांचा जर आपण विचार केला तर साधारणपणे एक 42, 43, 44 लाख मेट्रिक टनापर्यंत रासायनिक खत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या साठी लागतात. चालू वर्षाच्या दृष्टिकोनातून जिथे आपल्याला 18 लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे तर आम्ही संपूर्ण जिल्हा वाईज सर्व बियाण्याचं 20 लाख क्विंटलचं नियोजन त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारकडे रासायनिक खतांच्या संदर्भामध्ये आपण 52 लाख टन रासायनिक खतांची मागणी केली होती. देशाचं नियोजन करीत असताना केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या साठी 45 लाख मेट्रिक टनाचं आवंटन मंजूर केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या महिन्यामध्ये मी स्वतः आमचे सचिव आयुक्त आम्ही केंद्रीय कृषी मंत्री महोदय, केंद्रीय रासायनिक खते मंत्री महोदय, त्याच्यासोबतच माननीय नामदार गडकरी साहेब, माननीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब, इतर राज्यमंत्री महोदय आणि केंद्रीय सचिव महोदयांना पण भेटून आम्हाला जे काही 45 लाख मेट्रिक टन रासायनिक खते आपल्याला मंजूर केलेली आहे त्याचा शेड्यूल असतो. दर महिन्याला, दर आठवड्याला कोणत्या राज्याला किती खतं द्यायची, तर त्या शेड्यूल प्रमाणे महाराष्ट्र राज्याला त्याचं पूर्ण क्षमतेने खतं आम्हाला उपलब्ध करून द्या अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि ती त्यांनी मान्य केलेली आहे. चालू महिन्याला काही थोडासा शॉर्टफॉल झालेला होता तर त्याही संदर्भामध्ये केंद्र सरकारला आम्ही कळवलेलं आहे. रासायनिक खतांच्या काही खतांमध्ये साधारणतः एक 100-200 रुपयाच्या पासून 300-400 रुपयांच्या पर्यंत वाढ झालेली आहे आणि त्या दरवाढीच्याही संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण केंद्र सरकारला विनंती केलेली आहे. साधारणपणे आपल्या सर्वांच्या माध्यमातून 99% वेधशाळेने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि बिफोर टाइम मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होतोय हे पण आपल्या सर्वांना ज्ञात आहे. या बैठकीच्या माध्यमातून मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आवाहन करेन. गेल्या अनेक वर्षांचा तुमचा मोठा अनुभव आहे आणि म्हणून पुरेसा पाऊस झाल्याशिवाय आपण कृपा करून पेरणी करू नका. काही थोड्या पावसावर जर आपण पेरणी केली तर बियाणे, खते, मेहनत सगळी वाया जाते. याचा पाठीमागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला अनुभव आहे आणि म्हणून पुरेसा पाऊस पडल्याच्या नंतर आपण पेरणी करावी अशी माझी विनंती आवाहन आहे. आपल्याला माहिती आहे की एकूण राज्याचा जर आपण विचार केला क्षेत्राचा तर राज्यव्यापी सोयाबीन आणि कापूस ही 2 प्रमुख पिकं आपल्या राज्याची आहेत. साधारणपणे एकूण क्षेत्राच्या 60% या 2 पिकांच्या खाली क्षेत्र आहे आणि म्हणून पर्टिक्युलर सोयाबीनच्या बियाण्याच्या संदर्भामध्ये आम्ही घरचं बियाण्याचा वापर ही मोहीम
मागच्या वर्षाच्या पासून अतिशय यशस्वीरित्या संपन्न केलेली आहे आणि चालू वर्षाला पण सोयाबीन पीक घेणारे जे काही गाव भाग आहे त्या प्रत्येक गावाच्या प्रत्येक शेतकरी बांधव वाईज आम्ही त्याचा डिटेल नोटिंग केलेलं आहे. कोण शेतकरी बांधवांकडे किती प्रमाणात ते बियाणं उपलब्ध आहे, त्या बियाण्याच्या पैकी उगवण क्षमतेचे प्रयोग म्हणजे आपण 100 बिया जर लावल्या तर तो प्रयोग केल्याच्या नंतर किती बियाणला कोंब आले, म्हणजे आपल्याला जर 70च्या आत जर ते आले तर ते नापास होते ते, आणि 70च्या पुढे गेले तर ते बियाणं चांगलं आहे. आणि किती प्रमाणात ते बियाणं किती क्षेत्राच्या साठी वापरलं पाहिजे हे मार्गदर्शन करणारी मोहीम संपूर्ण राज्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने संपन्न केली जाते आहे. अशाच पद्धतीची मोहीम मागच्या वर्षाला पण आपण राबवली आणि त्यामुळेच सोयाबीनच्या संदर्भामध्ये म्हणजे कमी प्रमाणात सूचना तक्रारी आपल्याला आढळून आल्या. सर्वसाधारणपणे जे काही सोयाबीनचं बियाणं आपल्याला लागतंय त्याचा जर आपण विचार केला तर एकूण रिक्वायरमेंटच्या 13 क्षेत्र आहे आपल्याला 46 लाख हेक्टर आणि बियाणं आपल्याला अपेक्षित आहे ते जवळपास 14 लाख क्विंटल. आणि म्हणून याचा एकूण जर आपण विचार केला तर साधारणपणे 10% बियाणं हे शेती कृषी विभागाचंच एक अंगीकृत असलेलं महामंडळ महाबीज या माध्यमातून त्याचा पुरवठा केला जातो आणि साधारणतः 70% घरचं बियाणं शेतकरी बांधव त्या ठिकाणी वापरत असतात. यापूर्वीचा आकडा हा 50-55% असायचा आणि गेल्या वर्षाच्या पासून जाणीवपूर्वक ड्राईव्ह राबून शेतकऱ्यांचा घरचं बियाणं हा ड्राईव्ह कृषी विभागाच्या वतीने संपन्न करण्यात येतो आहे आणि त्याचे चांगले परिणाम रिझल्ट त्या ठिकाणी दिसून आले आणि हा आकडा आता जवळपास 70% जातो आहे. आणि मग उर्वरित बियाणं हे खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून काही शेतकरी बांधव त्या ठिकाणी घेत असतात. मला वाटतं की बियाण्याचा विषय झाला. रासायनिक खतांच्या संदर्भामध्ये मी आपल्याला माहिती दिली. पीक विम्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की गेल्या 1.5 वर्षाच्या पासून जे बीड मॉडेल आपण बोलतो की ज्याच्यामध्ये नफ्याचंही एक मर्यादा आणि नुकसानीची पण एक मर्यादित जबाबदारी 10% नफा आणि 10% नुकसान कप अँड कॅप मॉडेल त्याला आपण केंद्र सरकारकडे मागणी केलेली होती. त्याचा पाठपुरावा राज्य सरकारकडे केला जातो आहे आणि इतरही देशातल्या काही राज्यांनी या पद्धतीला सपोर्ट त्या ठिकाणी केलेला आहे. माझी माहिती आहे की केंद्र सरकार पण या संदर्भामध्ये सकारात्मक विचार करतो आहे. त्याच्यात ते काही केंद्र सरकारच्याही सूचना आहेत की याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा काही प्रमाणात वापर करा आणि ती पॉझिटिव्हली सूचना आहे. आम्हाला अपेक्षित आहे की जून महिन्याच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारकडनं या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल आणि त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण केलं जाईल. विभाग वाईज आढावा बैठकी घेत असताना त्या भागातले जिल्हाधिकारी, सीईओ, कृषी विभागाचे अधिकारी, क्वालिटी कंट्रोलची विंग यांना आम्ही सूचना केलेली आहे. काही जर जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना
चुकीचं बियाणं, चुकीची खते, चुकीच्या निविष्ठा दिल्या गेल्या आणि शेतकऱ्यांची जर फसवणूक केली तर यापूर्वी तर त्या दुकानांवर कारवाई करणं, त्याचं लायसन रद्द करणं, त्याच्यावर गुन्हे दाखल करणं ही प्रक्रिया तर केलीच जाते. परंतु यापुढे त्या दुकानावर तर कारवाई होईलच, परंतु ज्याने हे प्रोडक्शन केलेलं आहे, चुकीचं प्रोडक्शन, त्याचे रिझल्ट आल्याच्या नंतर जर ज्याने हे चुकीचं केलेलं आहे असं निदर्शनास आलं तर त्या कंपनीवर आणि त्या कंपनीचे जे कोण डायरेक्टर असेल त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची सूचना केलेली आहे. मला वाटतं की आजच्या बैठकीमध्ये इतरही ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा आढावा संपन्न करण्यात आलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार महिलांचा सन्मान, महिला शेतकरी, शेतमजूर आणि म्हणून ज्या महिला शेतकरी भगिनी आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या साठीच्या व्यक्तिगत लाभाच्या ज्या काही योजना आहेत, यापूर्वीच्या काळामध्ये 30% पर्यंतच्या योजना महिला शेतकऱ्यांच्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय होता आणि चालू वर्षाच्या पासून हा 50% पर्यंत महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्या कुटुंबातल्या शेतकरी कुटुंबातले जे काही महिला आमची भगिनी असेल, लक्ष्मी योजना की ज्याच्यामध्ये साध्या कागदावर त्या शेतकरी कुटुंबाने तहसीलदारकडे जर अर्ज केला की आमच्या कुटुंबातल्या हा असा शेती सातबारा उतारा आहे आणि या उतार्यावर याच कुटुंबातल्या या महिलेचं नाव लावण्यात यावं. मला वाटतं की 15 दिवसाच्या आत त्या कुटुंबातल्या महिलेचं नाव त्या अर्जानुसार पहिलीची नावं आहेत ती तशीच राहतील आणि त्या महिलेचं नाव त्याच्यावर ऍड केलं जाईल. त्या महिलेचं नाव तिकडं आलं की ती महिला शेतकरी भगिनी कृषी विभागाच्या योजनेच्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकते. आपल्याला माहिती आहे की एका अर्जावर कृषी विभागाच्या सर्व योजना त्या ठिकाणी आपण नोंदवू शकता. एकदा अर्ज केला की परत परत अर्ज करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. कॉम्प्युटराइज लॉटरी ड्रॉ काढून शेतकऱ्यांची निवड केली जाते पारदर्शक पद्धतीने आणि ज्यांचं निवड नाही झाली तर ते पुढच्या काळासाठी तोच अर्ज ग्राह्य धरून त्याच्यातनं लॉटरी काढली जाते आणि म्हणून एकदा अर्ज केल्याच्या नंतर परत परत अर्ज करण्याची शेतकरी बांधवांना गरज नाही. अतिशय पारदर्शक पद्धतीने ही योजना त्या ठिकाणी संपन्न केली जाते आणि पूर्ण ट्रॅकिंग सिस्टम की ज्याच्यासाठी लाभ दिला ते काम पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटवर पैसे जाईपर्यंत अतिशय पारदर्शक पद्धतीने ही योजना त्या माध्यमातून राबवली जाते आणि खूप चांगला प्रतिसाद शेतकरी बांधवांचा त्या ठिकाणी मिळतो आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जे धोरण होतं विकेल ते पिकेल, म्हणजे ज्या वाहनांना बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे, ज्या माध्यमातून शेतकरी बांधवांना 2 पैसे जास्तीचे मिळू शकते असं पीक, असं वाहन शेतकरी बांधवांनी घ्यावा. त्याच्यामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपण कसा तयार करू शकतो किंवा थेट ग्राहकापर्यंत कसा पोहोचू शकतो, त्याच्यावर प्रक्रिया करून 2 पैसे जास्ती व्हॅल्यू ऍडिशन कसं करू शकतो, यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून एक स्वतंत्र अन्न संचालनालय स्थापन करण्यात आलेलं आहे. एक स्वतंत्र विंग तयार करण्यात आलेली आहे आणि या विंगच्या माध्यमातून महाराष्ट्रव्यापी आराखडा तयार करून त्या भागातील शेतकऱ्यांच्या कंपन्या, शेतकऱ्यांचे गट, महिला शेतकऱ्यांचे बचत गट यांना पाठबळ देऊन चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करण्यात येत आहे. आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये बजेटमध्येच
सरकारने कापूस आणि सोयाबीन हे मोठी पीक असल्यामुळे याचं उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी बळकटीकरण याच्यासाठी 3 वर्षांच्या साठी 1000 कोटी रुपयाचं पॅकेज घोषित केलं होतं. आणि म्हणून सोयाबीन आणि कापूस असलेल्या प्रदेशामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम, बियाण्याच्या पासून कशा पद्धतीने ते पीक घ्यायचं, काही अडचण आली तर काय सोल्युशन्स, आणि अंतिम उद्दिष्ट की उत्पादकता वाढ करणं. कारण आपण पाहतो की सोयाबीन म्हणजे आपल्याच महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात 30 क्विंटल पर्यंतच उत्पादकता आहे आणि तीच आमच्या विदर्भामध्ये साधारणतः 12-15 पर्यंत उत्पादकता आहे. आणि म्हणून त्याच तालुक्यामध्ये चांगलं उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचंच कंपॅरिझन करून एक क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम कृषी विभागाच्या वतीने कापूस, सोयाबीन आणि तेलबिया या संदर्भातला त्याचं पूर्ण नियोजन झालेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या कॅबिनेटमध्येच याला मान्यता पण त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये हळद या पिकाचं वाढतं क्षेत्र पाहता बजेटमध्येच माननीय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र त्याच्यासाठी 100 कोटीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे आणि त्याचं अंतिम प्रारूप आता शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. गेल्या 4 वर्षाच्या पासून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा महाराष्ट्रातल्या 15 जिल्हे आणि 5000च्या आसपास गावांमध्ये या योजनेच्या माध्यमातून कार्य संपन्न होत आहे. वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी होते आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने काम याही योजनेचा आढावा त्या ठिकाणी देण्यात आला आणि खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून आल्याचं शेतकरी बांधवांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट या विषयाचं म्हणजे मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी या प्रकल्पाला मान्यता मिळाली त्याचं सर्व जे काही मनुष्यबळ, तांत्रिक जे काही आपल्याला माणसं त्या ठिकाणी लागणार त्याचं संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे आणि चालू वर्षाच्या पासून याही योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्यासाठीच्या उपयोगी योजना राबवल्या जाणार आहेत. आज या ठिकाणी माहिती देत असताना शेतमाल निर्यातीच्या साठी असलेली ट्रेसिबिलिटी नोंदणी करणं ही देशातील जी काही देश पातळीवर नोंदणी केली जाते. मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होईल की देश पातळीवरची जर आपण आकडेवारी घेतली तर साधारणतः 72,280 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि याच्यामध्ये या 72,280 मध्ये आपला महाराष्ट्र 62,344 म्हणजे जवळपास 86% शेतकरी ज्यांनी नोंद केलेली आहे की आमचा माल एक्सपोर्ट करायचा आहे तर हे 86% शेतकरी आपल्या राज्याचे आहेत. जीआय मानांकन, भौगोलिक मानांकन जे बोलतो आपण, देश पातळीवर 129 वाणांना मानांकन देण्यात आलेले आहे. यापैकी 26 मानांकन आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि आता 10च्या पुढे जीआय मानांकनाच्या साठी प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत. निर्यातीच्याही संदर्भामध्ये जर आपण देश पातळी, हे काय आता झालंय असा माझा काही दावा नाही, गेल्या अनेक वर्षाच्या पासूनची आपल्या राज्याची परंपरा राहिलेली आहे आणि म्हणून एकूण निर्यातीचा जर आपण विचार केला तर द्राक्ष असेल, डाळिंब असेल, आंबा, केळी, कांदा, हिरवी मिरची, तर या संदर्भामध्ये साधारणतः निर्यातीमध्ये
एकूण निर्यातीच्या 65% फळांमध्ये आणि देशाच्या एकूण निर्यातीमध्ये 55% भाजीपाल्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. आणि इतरही अनेक योजनांचा आढावा आजच्या बैठकीमध्ये संपन्न झाला. फक्त एक छोटासा आहे, खूप मोठी गोष्ट नाही, परंतु आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांच्या प्रती आपण सगळेजण आदर व्यक्त करीत असताना शेतकऱ्यांना शेतकरी राजा बोलतो, देशाचा कणा बोलतो, कोण अन्नदाता शेतकऱ्यांना बोलतात. माननीय मुख्यमंत्री महोदय तर शेतकऱ्यांच्या प्रती आदर व्यक्त करीत असताना शेतकऱ्यांना अन्न देवता बोलतात. हा अन्न देवता शेतकरी राजा जगाच्या पोटाची काळजी करीत असताना त्याचं पूर्ण कुटुंब आपल्या शेतावर राबत असते. आणि बऱ्याचदा आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे की शेतावर कष्ट करीत असताना तो स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो. सर्वसाधारणपणे आपल्या शरीराच्या साठी कोणत्या कोणत्या जीवनसत्व घटकांची आवश्यकता आहे याचं माहिती घेऊन काही भाजीपाला कडधान्य याचे म्हणजे त्या शेतकरी कुटुंबाने स्वतःच्या घराच्यासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी एक 10-12 प्रकारचे वाणांचं बियाणं असलेलं एक किट आम्ही शेतकरी कुटुंबांना देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. सर्वसाधारणपणे त्या जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून 5 लाख शेतकरी कुटुंबांना अशा प्रकारचं बियाण्याचं किट देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि त्याच्या अंमलबजावणी साधारणतः एकदा पाऊस झाला की त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबापर्यंत हे बियाण्याचं किट दिलं जाणार आहे. दोडका आहे, कारली आहे, 10 प्रकारचे वाण. भुसे साहेब अन्न आणि थोडंसं क्रॉपिंग पॅटर्न कोणत्या कोणत्या भागाचं काय. आता उदाहरणार्थ समजा आपला कोकण भाग आहे तर इकडे तुरीचं बियाणं आम्ही देऊ शकतो का, अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे. भुसे साहेब अन्न देवतेला आणि हे सर्व चर्चा करीत असताना शेवटचं हे सर्व चर्चा आणि नियोजन करीत असताना कृषी विभागाची तर जबाबदारी आहेच, त्याच्यासोबतच आज पीक कर्जाचाही आढावा घेण्यात आला. ऊर्जा विभागाच्याही संदर्भामध्ये की शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा आवश्यकता आहे तर बाबा खंडित कालावधी झाला तर वीज आपल्याला पूर्ण दाबाने त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. पीक कर्जही वेळेवर त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. त्याच्यासोबतच ऊसावर हुमणी नावाचं आजार रोग येऊ पाहतो आहे. डाळिंबावर खोडकिडा, केळीवर करपा, संत्रा, मोसंबी यांच्यावरही काही ठिकाणी आंब्यावर काही कीड रोग वाढत आहेत. या संदर्भामध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून या संदर्भामध्येच यापूर्वीच सूचना करण्यात आलेली आहे. आणि ते जे काही संशोधन करून काय काळजी घेतली पाहिजे ते मार्गदर्शन करतील, त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण केलं जाणार आहे. आज चर्चा करीत असताना कृषी विद्यापीठांच्याही संदर्भामध्ये चर्चा झाली. काही संदर्भामध्ये काही अडीअडचणी आहेत. उदाहरणार्थ कृषी विभागामध्ये थोडा स्टाफ कमी आहे, कृषी विद्यापीठांमध्ये पण स्टाफ कमी आहे, काही पाठीमागच्या काळातल्या काही मजुरांचं पण काही पेमेंट बाकी आहे. तर या संदर्भामध्ये पण चर्चा संपन्न त्या ठिकाणी झालेली आहे. जसं काल ऊसाच्याही शेवटच्या शेतकऱ्याचा ऊस तुटेपर्यंत कारखान्याचा गळीत हंगाम चालू राहील असा निर्णय झाला. आणि त्या ठिकाणी जे काही पॅकेज घोषित केलेलं आहे कालही आणि आजही
सध्याच्या घडीला कांद्याचे दर पडलेले आहेत, याही संदर्भामध्ये चिंता व्यक्त करून चर्चा संपन्न झालेली आहे. सर, दुसरा प्रश्न असा आहे की हवामान खात्यासोबत तुमची बैठक, आपलं जो हवामान खातं होतं, आता जो 2 जूनला किंवा पूर्वानुमान जो आहे की मान्सून लवकर येतो, तर सर्वदूर पाऊस असणार आहे का आणि सततचा पाऊस असणार आहे? कारण का तुम्ही जी शंका व्यक्त केलेली की शेतकऱ्यांनी जर लवकर पेरणी केल्यानंतर पाऊस गेलाच तर मग नुकसान होतं, त्यांचं नेमकं म्हणणं पावसाच्या बाबतीत काय हवामान खातं? आताच्या घडीला हवामान खात्याने जी काही माहिती दिलेली आहे, तर 4-5 दिवस पुढे पाठीमागे आणि तुम्ही जसं म्हणता तर 2-3 जून असं, आणि त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये तर सर्वदूर महाराष्ट्र असं त्यांनी सांगितलेलं आहे. भुसे साहेब, सततचं असेल कारण का नंतर असं दिसतं की पाऊस दांडी मारतो, नंतर जुलैच्या नंतर उजळतो. ते दर 8-15 दिवसांनी तो जो काही डाटा येतो त्याप्रमाणे ते माहिती देत जातात. आणि 4 महिन्याचं तर प्रिडिक्शन त्याने पॉझिटिव्हली दिलेलं आहे. भुसे साहेब, अन्नदेवतेला सर्वात मोठा प्रश्न ग्रस्त आहे तो म्हणजे खतांचे दर. या अनुषंगाने काय सांगू शकाल सर? आजच्या बैठकीमध्ये प्रेझेंटेशन देत असताना जगाच्या पाठीवर रासायनिक खतांच्या साठीचं जे काही रॉ मटेरियल असतं, जे काही केमिकल्स लागतात, तर त्याचे पण दर वाढलेले आहेत. त्याचं समर्थन नाही, परंतु या संदर्भामध्ये केंद्र सरकारने जादाचं सबसिडी देऊन काही खतांमध्ये त्याने दर पूर्ववत ठेवलेले आहेत, परंतु काही खतांमध्ये दर वाढलेले पण आहेत. मला वाटतं की या संदर्भाची माहिती मी दिली आपल्याला. तर ते दर पूर्ववत करावे अशी सूचना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागणी केलेली आहे. बोगस बियाणांवर काय, बोगस बियाणं सापडलं त्याच्यावर काहीतरी सांगतो. मी सांगितलं की बोगस बियाणे, बोगस खते, काही इतर निविष्ठा जर कोण जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना फसवणूक करत असेल तर त्या दुकानावर तर कारवाई करायची जिथून विक्री झाली, परंतु ज्याने प्रोडक्शन केलेलं आहे त्यांच्यावर पण कारवाई करायची अशी सूचना केलेली आहे. पण कंपन्यांवर कारवाई करायची म्हणतो, पण बोंडअळीच्या बाबतीत 3 वर्षांपूर्वी बियाण्याचे दोष होते, त्यातलं अजून शेतकऱ्यांना जे कम्पेन्सेशन परत म्हणजे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे ते अजूनही मिळालेलं नाही. कंपन्यांवर कारवाई झाली नाही. या संदर्भामध्ये काही उच्च न्यायालयामध्ये न्यायनिवाडा बाकी आहे, परंतु आता कापूसचा जिथपर्यंत विषय येतो ना, तर विद्यापीठांचं म्हणणं असं आहे की 1 जूनच्या नंतर, कारण पाठीमागच्या काळामध्ये 4-5 वर्षापूर्वी गुलाबी बोंडअळीचं कापूसवर मोठं संकट आलेलं, आणि मग त्याच्या संदर्भातले जी काही संशोधन करण्यात आलं त्या संशोधनाचं म्हणणं असं आहे की 1 जूनच्या नंतर कापूसची लागवड झाली पाहिजे. आणि म्हणून आता त्या कापूस बियाण्याचं जे काही शेड्यूल आपण करून दिलेलं आहे ते त्या विद्यापीठाच्या निर्देशानुसार आपण केलेलं आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे 2 सवाल है सर. एक लक्ष्मी योजना के बारे में आप थोड़ा डिटेल में बता सकें, और ये जो सीड्स आप डिस्ट्रीब्यूट करेंगे 5 लाख किसानों में जैसे आपने बताया, किस तरह से डिस्ट्रीब्यूट किया जाएगा? लक्ष्मी योजना महसूल डिपार्टमेंट के माध्यम से, अगर मैं किसान हूं, किसान फैमिली से हूं, और मेरे नाम से अगर जमीन है, खेती है, तो उसका जो 7/12 उतारा है, वो 7/12 उतारे पे अगर मेरे कुटुंब की महिला का अगर नाम उस पे लगाने का है, तो सिंपल सादे पेपर पे तहसीलदार के नाम से अगर आपने अर्जी किया, मेरा अमुक अमुक 7/12 उतारा है और इसके ऊपर हमारे कुटुंब के इस महिला का नाम उस पे आना चाहिए, तो 15 दिन के अंदर तहसीलदार वो महिला का नाम वो 7/12 के ऊपर लगाएगा. पहले के जो नाम थे वो वैसे ही रहेंगे, पूरी नोंद वैसे ही रहेंगी,
वो घर की महिला का नाम वो 7/12 पे आ जाएगा, और वो महिला अगर उनके खेती के लिए कुछ कृषि विभाग के योजना का लाभ लेना चाहते हैं तो ऑनलाइन वो महिला एप्लीकेशन कर सकते हैं। और अभी मैंने आपको बताया क्या कृषि विभाग ने निर्णय किया है महिला किसानों को प्राधान्य देना। उनके जो भी एप्लीकेशंस आएंगे, उनकी जो भी योजना के लिए उन्होंने एप्लीकेशन किया तो उनको प्राधान्य क्रम से उनका लाभ मिलने वाला है। इसका इम्पैक्ट ऐसा हो रहा है कि बहुत सारे गांवों में महिला, उस घर की महिलाओं का नाम 7/12 उतारे पे आ रहा है। दूसरा सीड्स के ऊपर सर हाँ, ये जो सीड पैकेज है, समझ लो वो किसान के खुद के किसान पूरे दुनिया के पेट के लिए पूरा घर किसान का मेहनत करता है, कष्ट करता है, और कष्ट करते करते दुर्दैव से वो अपने घर के तरफ ध्यान नहीं देता। तो मानव शरीर के लिए कौन से विटामिन की जरूरत है, ये सब तज्ञ लोगों से मालूमात लेके एक 10 प्रकार के सीड वो किसान के घर के लिए, कुछ सब्जियां हैं, कुछ कडधान्य है, तो उसके घर के लिए वो काम में आएगा। ऐसा एक सीड पैकेज बहुत बड़ा विषय नहीं है, छोटा विषय, लेकिन किसानों के प्रति आदर व्यक्त करने का एक छोटा सा प्रयोग संपन्न होगा। हर तालुका के जितने भी किसान हैं, आज की तारीख में तो 5 लाख हमने पहले फोकस टारगेट किया है, वो किसानों को ये सीड मुफ्त में दिया जाएगा। सर एक प्रश्न असा होता की यावेळेसचा खरीप हंगाम जो तुम्ही सांगता की 141.19 लाख हेक्टर आहे आणि जो वाढणार आहे 148 म्हणजे 60 वाढेल, तर जो आपण बजेटमध्ये कृषी दर जो एक्सपेक्ट केला होता चूक नसेल तर 4% आपण मानून दाखवला होता, तर तो मेंटेन होईल का? कारण का क्षेत्र तुम्ही वाढवलं आपला पूर्वी ग्रोथ रेट 11 होता, यावर्षी तो 8 झाला। 4चा आहे, 4 अपेक्षित आहे, 4 असला पाहिजे, किमान 4 असला। मागचे 2 वर्ष जर पाहिलं तर 11 आणि 8 म्हणजे 4च्या बरोबर यावर्षी होता तो 5 वाढत राहील, त्यात मेंटेन। पुढच्या वर्षी आता यावर्षी 165 लाख मेट्रिक टन, पुढच्या वर्षी क्षेत्र वाढत आहे, किती अपेक्षित आहे? तिन्ही सीझन मिळून खरीप नुसतं खरीपाचा पावसावर खरीपच होत नाहीये, रब्बी सुद्धा उन्हाळी सर्व मॅक्सिमम कसं तर हे जर पाहिलं एक लाख 19-20 मध्ये 181 लाख मेट्रिक टन झालं होतं अन्नधान्य, 21-21 मध्ये 234, 21-22 मध्ये 223, हे आता 3 वर्ष झाले बऱ्यापैकी मेंटेन आहे। असं हिस्टॉरिकल आपल्याला 2016 मध्ये झालं, त्यावेळेस पाऊस चांगला होता। सो इट्स मोर ऑन दिस रिलेटेड टू द गुड रेट, कारण रब्बी आणि उन्हाळीचं शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये बोलले की हमी भाव सोबतच हमखास भाव हा पिकाला असावा, असा उल्लेख त्यांनी केलेला, नेमकं काय म्हणायचं होतं? मी जसं बोललो की माननीय मुख्यमंत्री महोदयांची जी संकल्पना आहे विकेल ते पिकेल, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आम्ही पीक पिकवतो आणि मग विकायला जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ऑलरेडी खूप उत्पादन झालेलं आहे, आणि मग आपण बऱ्याचदा पाहतो जसं आता कांद्याचे पण भाव पडलेले आहेत नाही का नाही, तर कधी कधी टोमॅटो पण आपल्याला फेकून द्यावा लागतो, अशी परिस्थिती होते। अनेक आता ह्याच पिकांच्या बाबतीत अनेक पिकांच्या बाबतीत असं होत आहे, आणि म्हणून आज करोनाच्या पार्श्वभूमीवर काही वाणांना जास्तीची मागणी आहे। आता काही आता कोकणचा जर आपण विचार केला तर आंबा, काजू आणि इतर अनेक फळं आहेत, परंतु त्याला एक सपोर्टिंग अवोकॅडो नावाचं फळ आता आम्ही गेल्या वर्षभराच्या पासनं त्याचे प्लांट्स आम्ही बाहेर आणले, त्याच्यावर दापोली कृषी विद्यापीठामध्ये त्याचं प्लांटेशन केलेलं आहे। मला वाटतं की 1-2 वर्षामध्ये त्याचे परिणाम आपल्याला दिसणार आहेत। आता करडई असेल किंवा तेलबिया असतील, आज देशाला आपल्याला तेलबिया इम्पोर्ट करावं लागतात,
की ज्या माध्यमातून ज्याला 2 पैसे जास्तीचा दर मिळतो असं वाण शेतकऱ्यांनी घ्यावं आणि त्याला ॲश्युअर्ड रेट मिळेल असलं पिकांवर शेतकऱ्यांनी जावं असं आवाहन मुख्यमंत्री मोदींनी केलेलं आहे. थँक्यू. खरीप हंगाम आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या शेतकरी बांधवांना सुख समृद्धीचा प्रगतीचा जावो, निरोगी जावो अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे जेवण्यासाठी झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.